हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत? नसतालच. एक्झाम जवळ येते, टेन्शन थोडं असेलच. टेन्शन घेऊ नका. तुमची हेल्प करायला आपण सुरू केलेला आहे लाईन अँड प्लेन. तर पहिलं लेक्चर बघितलं सगळ्यांनी? ओके, बघितलं चांगली गोष्ट आहे. नसेल बघितलं तर बघा. आणि नेक्स्ट पॉइंटला आपण आज कव्हर करणार आहोत. त्याचं नाव आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम a line. शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. तर बघा याच्यामध्ये काय दिलं आपल्याला? शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं आहे, किंवा याला आपण दुसरं काय म्हणू शकतो? परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. कारण का शॉर्टेस्ट म्हणजे परपेंडिक्युलर जवळपास दरवेळेस काय असतं? सेम असतं. तर बघा रे, परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं आहे कोणाचं? पॉइंटचं. कोणापासून? लाईन पासून. करेक्ट इथपर्यंत? तर दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. काय दिलं आहे? एक पॉइंट दिला आहे आणि तुमच्याकडे लाईन पण दिलेली आहेच. तर लेट्स से या पॉइंटचं नाव आपण नामकरण सोडा पी ठेवू. याचा पोझिशन वेक्टर ठेवू आपण अल्फा बार. लेट्स से लाईनचं इक्वेशन काय घेता आपण रे? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार. इथपर्यंत क्लिअर आहे? पॉइंट घेतला, पॉइंट झाला, लाईन घेतली, लाईन झाली. ओके. आता याच्यामध्ये बी बार काय रे बेटा? जर तुम्ही बघितलं असेल मागचं लेक्चर, तर बी बार म्हणजे काय? हा पॅरलल वेक्टर आहे. त्यानंतर ए बार काय? पटकन सांगा. व्हॉट इज ए बार? ए बार इज एक कोणता पण पॉइंट एक लाईन वरचा. ठीक आहे. तर आपण काय करू? परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग मी डायरेक्ट परपेंडिक्युलर काढला. इथपर्यंत कळलं? काही प्रॉब्लेमच नसेल याच्यामध्ये असं मला वाटतंय. येस, दिस इज करेक्ट. ओके. त्यानंतर मी या दोघांना जॉईन करतो आणि याला नाव देऊ आपण यम. पटकन यम झाला. आणि यमचं पोझिशन वेक्टर घेऊ आपण स्मॉल. मॅटर नाही करत, स्टिल घेऊ. ठीक आहे. ओके. तर काय म्हणणार हा ट्रायंगल ए एम पी? व्हॉट इज दिस ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल आला म्हणजे कोण आला सोबत? हा, बाबा प्रगट झाले आपले. कोणते? पायथागोरस वाले. काय म्हणतो रे मग? इन ट्रायंगल ए एम पी अकॉर्डिंग टू पायथागोरस बाबा. पायथागोरस बाबांचा मंत्र काय आपला? हायपोटेन्युसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस कोण बेटा? हाईटचा स्क्वेअर. असं लिहू शकतो तुम्ही. करेक्ट आहे. पण चॅप्टर काय चालू आपला? 3D लाईन अँड प्लेन. ओके. मग आपण वेक्टर नावाची गोष्ट यूज करणार. तर वेक्टर म्हणजे याला द्या वेक्टर वेक्टर वेक्टर. पण हा वेक्टर जमतो का? असा नाही. मला कोण द्या? मॉड मॉड मॉड. एवढे मोडू नका स्वतःला एकमेकांना. क्लिअर आहे? काहीच प्रॉब्लेम नाही. ए पी ए एम एम पी खतम. आता जेव्हा ए पी बार घेतो, तर जर वेक्टर नीट येत असेल तर ए पी बार म्हणजे काय? अल्फा बार मायनस ए बार. अल्फा बार मायनस ए बार या गोष्टीचा काय आला इथं? स्क्वेअर आला. मग ए एम काय आला? अगेन वेक्टर. वेक्टर आल्यानंतर त्रास होईल. जर वेक्टर आला नाही तर त्रास होईल. आला तर त्रास द्याल तुम्ही बाकीच्या लोकांना. तर ए पी ए एम वर आला. काय पुन्हा चेक करा. ए पी एम वर आला. एपी एम वर आला. एपी एम वर आला. काय परिणाम देतो? म्हणजे जर इकडून एक लाईट मारला असा, माझी इमेज दिसते का तुम्हाला? इकडे एक लाईट ठेवला, माझी इमेज पडली. म्हणजे काय रे? एपी ची इमेज काय? एम कोणत्या डायरेक्शन मध्ये? या डायरेक्शन मध्ये. म्हणजे एपी इज द एम इज द स्केलर प्रोजेक्शन ऑफ एपी. अगेन जर माहिती असेल तर बोला, घरी जावा. याचा मीनिंग काय आला? एम बार इज मॉड ऑफ एम बार इज स्केलर प्रोजेक्शन. कोणाचं स्केलर प्रोजेक्शन बेटा? स्केलर प्रोजेक्शन कोणाचं? एपीचं. त्यानंतर कोणावर? ऑन बी बार. हे दिसतंय का रे नीट? पुन्हा नसेल दिसलं आहे का? एम बार मॉड ऑफ एम बार इज काय? स्केलर प्रोजेक्शन ऑफ एपी बार ऑन बी बार. म्हणजे एपी बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बार चा काय आला इथं? स्क्वेअर. आणि पटकन आपल्याला कोण काढायचंय? परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे पटकन एम पी बार चा स्क्वेअर इज इक्वल टू, तुम्ही जेवढे स्मार्ट असता मला माहितीये, या गोष्टीला फेका इकडे. हा प्लस त्याला काय गेला? मायनस झाला. मग काय बनला हा? अल्फा बार मायनस ए बार चा स्क्वेअर मायनस मॉड मध्ये एपी बार आपण काय जात इथं आता? दिसतोय की नाही? हा
ए पी बार काय अल्फा बार मायनस ए बार. पटकन चला आय कॉन्टॅक्ट ठेवत चला, बोर्डवर लक्ष द्या पोरांनो. आता हे एम पी बार स्क्वेअर मला पाहिजे का नको? मला कोण पाहिजे? एम पी बार पाहिजे. मग मी घेणार स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हा आला अल्फा बार मायनस ए बारचा स्क्वेअर मायनस अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बार इसका स्क्वेअर. आणि हे तुमचं फायनल आन्सर आहे. डन 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 डन. फुट ऑफ परपेंडिकुलर फॉर्म्युला, सॉरी फुट ऑफ परपेंडिकुलर, अल्फा बार मायनस ए बारचा स्क्वेअर मायनस अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बारचा होल स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला पटकन छापून घ्या, संपला. म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन कोणी विचारला शॉर्टेज डिस्टन्स किंवा परपेंडिकुलर किंवा फुट ऑफ परपेंडिकुलर काही विचारू द्या, पॉइंट फ्रॉम लाईन वापरा फॉर्म्युला आणि हे डिस्टन्स तुम्हाला भेटून जाईल. चला छापा पटकन. छापलं? पॉज तुम्हाला करता येतं बाळांनो? नाही म्हणलं नाही. ओके, एक्स्ट्रा शांतपणा करायचा तर फार सरळ असतो की पोरांनो. चला चला लक्ष द्यायचं, टाइमपास नको. परीक्षा जवळ येते आपली. इट्स सप्टेंबर, नंतर ऑक्टोबर, आणि कृपया तुम्ही ऑक्टोबर म्हणणं काय, इट्स ऑक्टोबर. ओके, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी मध्ये आपला बँड वाजणार किंवा आपण बँड वाजवणार. तर चला, तर सगळ्यांना क्वेश्चन कळाला असं एक्सपेक्ट करतो मी, कारण का लेंथ ऑफ परपेंडिकुलर आपल्याला काढायची आहे. एक पॉइंट दिलेला आहे, एक लाईन दिलेली आहे, सरळ सरळ दिलेला आहे. तर आपला फॉर्म्युला लगेच आठवा, चॅप्टर लाईन अँड प्लेन फॉर्म्युला आठवला. ओके, तर फॉर्म्युला काय म्हणतो आपला, एम पी याचा मॉड इज इक्वल टू किती, अल्फा मायनस ए बारचा स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये, सॉरी मॉड मध्ये अल्फा मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बार याचा स्क्वेअर. हे कशावर सगळं स्क्वेअर रूट मध्ये आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? एनी डाऊट अबाउट दिस? नो, नॉट एट ऑल. ओके, तर पटकन, तर अल्फा म्हणजे कोण आपला पॉइंट किती रे आपला? अल्फा म्हणजे अल्फा बार इज इक्वल टू काय आला, 3i मायनस जे प्लस 11k. 3i मायनस जे प्लस 11k. ए बार किती? आता ज्यांना चांगल्या प्रकारे त्यांनी प्रॅक्टिस आहे, इथं ए बार काही आहे का? नाही. पटकन म्हणजे काय आला, इथं 0 आहे. इथं मायनस आहे म्हणजे हा काय आला आपला प्लस 2j. इथं मायनस आहे म्हणजे हा काय म्हणला आपला प्लस 3k. बरोबर आहे. आणि लगेच बी बार काय आला सांगा मला, व्हॉट इज बी बार? खालचं एक्स एन वाय एन झेड कोएफिशिएंट आर 1 म्हणजे काय म्हणला खाली 2i प्लस 3j प्लस 4k. हे सगळ्यांना कळलं का? हा जर पार्ट नसेल कळला तर मागचा व्हिडिओ बघा, तुम्हाला लगेच कळून जाईल. ओके, काही प्रॉब्लेम नाही. बघा फास्ट मध्ये बघा, यू विल गेट. तर पहिला आपल्याला कोण काढायचा आहे, अल्फा बार मायनस ए बार. अल्फा बार मायनस ए बार काय नाही सांगा पटकन. 3 मायनस 0 3i मायनस जे मायनस 2j म्हणजे किती बनला याच्यामध्ये आपला मायनस 3. 11 मायनस 3 किती प्लस 8k. आणि आपल्याला या दोघांचा डॉट घ्यायचा. मग काय बनला हा अल्फा बार मायनस ए बार डॉट मध्ये बी बार. 3 दोन्ही 6, 3 3 9 पंधरा 6 मायनस 9 4 8 32. 3 7 3 3 9 4 4 32. 6 मायनस 9 मायनस 3 प्लस 32 म्हणजे इथं हा मायनस 3 झाला हा किती 32 म्हणजे काय आला हा 29 पार्ट झाला. आणि याचा मॉड ऑफ बी बार किती रे बेटा आपला, व्हॉट इज मॉड ऑफ 2 चा स्क्वेअर अंडर रूट 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. कळेपर्यंत आणि डाऊट? आय डोंट थिंक सो एनी डाऊट विल बी देयर. चला किती आला 2 स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर याला मी 25 म्हणून घ्या. सरळ सरळ 25 आणि 4 किती 29 अंडर रूट मध्ये 29. तर सगळ्या गोष्टी आपल्याला आता क्लिअर झालेल्या आहेत. मग व्हॅल्यू ठेवा, आन्सर काढा. कुठे व्हायचं कुठे व्हायचं कुठे व्हायचं इथंच करून टाकू. 2 मिनिटांना आन्सर येऊन जाईल. 2 मिनिटे खूप जास्त म्हणतोय. अल्फा बार मायनस ए बार याचा मॉड 3 चा स्क्वेअर किती, आपण हा काढा पाहिजे असेल इथे साईडला काढून टाकू. अल्फा बार मायनस ए बार किती आला अंडर रूट मध्ये 3 चा स्क्वेअर 9 3 चा स्क्वेअर 9 8 चा स्क्वेअर 64 9 9 18 18 64 किती अंडर रूट मध्ये 82 आला. मग पहिला पार्ट काय आला आपला 82 मायनस अल्फा बार डॉट बी बार किती रे बेटा 29 आला. आणि खाली किती आला अंडर रूट मध्ये 29. याचा काय आला स्क्वेअर.
29 अपॉन रूट 29 म्हणजे रूट 29 चा स्क्वेअर किती 29 असेल. मग अंडर रूट मध्ये 82 बाय 29 काय तर आन्सर. ओ माय गॉड ऑप्शन नाही आहे तेरी. अंडर रूट मध्ये 53 डन. तर हा होता तुमचा क्वेश्चन. हा JEE चे मोठे भैया जुने पुराणे भैया AIEEE 11. चला कळलं का सगळ्यांना. काहीच नाही बघा. फॉर्म्युला दिलेला आपल्याला. अल्फा बार काढला, ए बार काढला, बी बार काढला, दिलेल्या गोष्टी काढल्या, व्हॅल्यू ठेवल्या, आन्सर काढलं. पटकन छापून घ्या. झालं छापलं का सगळ्यांनी. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. याच्यामधलाच याच धाटणीतला क्वेश्चन असतो पण काहीही कन्फ्युजन ठेवायचं नाही. इट विल बी व्हेरी 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 इझी. इट विल बी व्हेरी 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 इझी. ओ माय गॉड. म्हणून थकलो. Same question. Length of perpendicular from the point 2 minus 1 4 on straight line x plus 3 upon 10 y minus 2 upon minus 7 z upon 1. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. तर हा होता तुमचा JEE 19 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. मग चालेल सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर चॅप्टर लाईन अँड प्लेन पॉइंट शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन फ्रॉम द पॉइंट 2 minus 1 4 ऑन अ स्ट्रेट लाईन. सगळं तुम्हाला दिलेलंच आहे. काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. पटकन आठवा. अल्फा बार किती 2i minus j plus 4k. अशा क्वेश्चनला तुम्ही पहिल्यांदा डायरेक्ट द्यायचं. लक्षात ठेवा. इट इज व्हेरी व्हेरी इझी. आता ए बार इथं प्लस आहे म्हणजे काय आलं इथं मायनस 3 आहे. इथं मायनस आहे म्हणजे प्लस काही नाही म्हणजे हा काय आला 0 k. अल्फा बार मायनस ए बार किती 2 मायनस मायनस 3 5i मायनस मायनस 3j 4 मायनस 0 4k. अल्फा बार याचा मॉड किती आला सांगा मला पटकन. 5 चा स्क्वेअर 25 3 चा स्क्वेअर 9 4 चा स्क्वेअर 16 म्हणजे अंडर रूट मध्ये 50 म्हणजे 5√2. हे कसाला मला विचारू नका कृपया. आपण आपलं करा. ठीक आहे. अल्फा बार म्हणजे बी बार ची व्हॅल्यू किती 10i minus 7j plus k. दोघांचा डॉट घ्या. पटकन सांगा. याचा साईडला लिहून टाकू. मॉड किती आला बी पटकन. अंडर रूट मध्ये 10 चा स्क्वेअर 7 चा मायनस 7 चा स्क्वेअर किंवा 7 चा स्क्वेअर घ्या आणि 1 चा स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर किती 100. 7 चा स्क्वेअर किती 49. 1 चा स्क्वेअर 1. 150 50 ला 150 ला कसं लिहू आपण 25 सका 150 म्हणजे 5√6 सेकंड राईट. ओके. एनी डाऊट नो. मग डॉट घ्या दोघांचा. अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार किती आला 5 दही 50 7 त्रिक 21 4 1 21 प्लस 4 75 सॉरी 25 आणि 50 75. ओके. झालं सगळ्या गोष्टी क्लिअर झाला. MP बार मॉड मला काढायचा आहे. फॉर्म्युला सांगा. अंडर रूट मध्ये अल्फा बार मायनस ए बार चा मॉड चा स्क्वेअर मायनस अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बार चा काय आला याच्यामध्ये स्क्वेअर. आय डोंट थिंक एक प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये काहीतरी. अल्फा बार मायनस ए बार चा मॉड गेला 5√2 5√2 5 चा स्क्वेअर 25 आणि दोन्ही 50. कळलं बघा. अल्फा बार मायनस 5 चा स्क्वेअर केला मी √2 चा आपण काय केला आपण स्क्वेअर केला म्हणजे किती झाली तर 50 हो गए. मायनस अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार किती आपल्याकडे इथं 75 आहे आणि बी बार किती आपला मॉड ऑफ बी बार किती आला 5√6. याचं काय आलं आपल्याकडे स्क्वेअर 5 1 5 75 15 सखी 75 काय 15 सखी 75 काय म्हणतोय मी 15 5 75 बरोबर आहे. काही बोलतोय मी. ओके.
तर इथे काय आलं अंडर रूट मध्ये 50, 15 स्क्वेअर किती 225. आपण खाली किती आला इथं 6. तर याला 3 न भागले रे बेटा, काय आलं 3 न भागल्यानंतर 7 त्रिक 21 हे झाला 75. खाली किती आले 2. करेक्ट और नॉट. 3 3 7 3 7 21, 21 उरला 1, 3 5 15, 50 दोन्ही 100, 100 मायनस 75 डिवाइड खाली किती आले 2 म्हणजे 25 आणि अंडर रूट मध्ये किती 2. 25 म्हणजे 5/√2. सो दिस विल बी युअर MP ची व्हॅल्यू. आय डोंट थिंक म्हणजे कसं एक ट्रिक करायचं काहीच नाही तुमच्याकडे बेटा. देयर इज नो ट्रिक इन्व्हॉल्व. तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन दिलेला आहे, पॉइंट दिलेला आहे, लाईन दिलेला आहे, तुम्हाला आन्सर काढायचा आणि JW चा क्वेश्चन आहे बघा. 5√2 तुम्हाला विचारले की याची व्हॅल्यू कुठे लाय होईल, तर हा √2 म्हणजे असं काय लागेल 5√2 अपॉन √2 इंटू √2 म्हणजे 2 झालं. √2 ची व्हॅल्यू किती असते रे 1.414 इंटू 5 म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली 7.07 बाय 2 म्हणजे ही झाली अप्रॉक्सिमेटली 3.535. म्हणजे ही व्हॅल्यू तुमची फायनल व्हॅल्यू म्हणजे 3.535 विल द फायनल आन्सर. चला लिहून घ्या. इथपर्यंत ओके. तर चला थोडासा आता आपण वेगळा क्वेश्चन ट्राय करू याच याच्यामधला, पण स्लाइटली डिफरंट. ओके, हे दोन क्वेश्चन सेम होते. नाउ विल गो फॉर अ स्लाइटली डिफरंट फॉर्मॅट. चला पटकन. स्पीड जर खूपच जास्त फास्ट होत असेल तर मला कमेंट्स मध्ये कळवा, मी ट्राय करतो स्लो करायचा नेक्स्ट व्हिडिओ पासून. ठीक आहे. जर असं वाटतंय की खूपच स्पीड चालली आपल्या लेक्चरची, डोंट वरी अबाउट इट, आय कॅन चेंज दॅट. आय एम देअर फॉर यू. ओके, तर क्वेश्चन बघा काय याच्यामध्ये. क्वेश्चन काय म्हणतो, foot of perpendicular drawn from 184 on line joining 0 minus 1 minus 74 and ऑप्शन नंबर ए आहे त्याच्यामध्ये बेटा 4 5 2. ऑप्शन नंबर बी आहे -4 5 2. ऑप्शन नंबर सी आहे 4 5 2 आणि ऑप्शन नंबर डी आहे 4 5 2. झालंय का? ओके. हा, तर थोडासा क्वेश्चन आता वेगळा आहे बघा. काय म्हणतो क्वेश्चन याच्यामध्ये, फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम 184 ऑन द लाईन जॉइनिंग हे दोन पॉइंट्स. आता बघा याच्यामध्ये डिफरन्स काय, पहिल्या क्वेश्चन मध्ये या क्वेश्चन मध्ये डिफरन्स काय. भले आपल्याला पॉइंट दिलेला आहे, आता आपल्याला लाईनचं इक्वेशन दिलं का बेटा नाही. मग आता मला लाईनचं इक्वेशन जर पाहिजे, कसं करणार कसं करणार कसं करणार. आपल्याला दोन फॉर्मॅट द्यायचे. एक होता आपला r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा टाइम्स b बार. ओके, दॅट इज करेक्ट. ओके, किंवा आपण त्याला सिमेट्रिक फॉर्मॅट मध्ये देऊ. आपण एक फॉर्मॅट होता आपला x मायनस x1 अपॉन a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. हा एक फॉर्मॅट होता. आणि दुसरा फॉर्मॅट लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स काय होता बेटा, x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1, y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1 इज इक्वल टू लॅम्बडा. तिथे कॉमन आहे. ठीक आहे. तर आता हा कधी वापरतो आपण फॉर्मॅट, व्हेन लाईनचे दोन पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत. आणि हा कधी वापरतो, आपल्याला एक पॉइंट दिला आणि एक पॅरलल वेक्टर दिलाय त्यावेळेस आपण हे वापरतो. ठीक आहे. तर ओके, दिस इज क्लिअर आहे आपल्याला. मग आपण कोणता फॉर्म्युला वापरणार, दुसरा फॉर्म्युला वापरणार. काय दुसरा फॉर्म्युला, x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू
झेड मायनस Z1 अपॉन Z2 मायनस Z1 इज इक्वल टू काय ना लॅम्बडा. कळेपर्यंत आणि डाऊट याला ए पकडा याला बी पकडा काही फरक पडत नाही. मग x1 काय नाही इथं x मायनस x1 किती आपला 0 आहे. x2 मायनस x1 2 मायनस 0 विल बी 2. y मायनस y1 किती आपल्याकडे मायनस 11 आहे आणि y2 मायनस 1 मायनस 3 मायनस मायनस प्लस 11 म्हणजे किती इथं 8 आला. बघा इथं तुमची सिली मिस्टेकची पॉसिबिलिटी आहे ना. -3 मधून आपण काय करतोय -7 मायनस करतोय म्हणजे -14 येणार नाही आन्सर. ठीक आहे. आन्सर विल बी +8. ओके. त्यानंतर झेड मायनस Z1 किती आहे पहिला 4 आणि Z2 किती आहे 1 मायनस 4 किती इथं -3 इज इक्वल टू काय आला लॅम्बडा. इथपर्यंत क्लिअर आहे की नाही हे पटपट सांगा. म्हणजे फायनल लिहून घ्या आन्सर काय x अपॉन 2 इज इक्वल टू y प्लस 11 अपॉन 8 z मायनस 4 अपॉन -3 इज इक्वल टू लॅम्बडा. सॉरी इथपर्यंत क्लिअर आहे. काही डाऊट आहे. पहिला पार्ट आपण इझिली क्लिअर केला. आपल्याला लाईनचं इक्वेशन भेटलं. आता आपण आत्ता जे काढले ते व्हॅल्यू काढली होती रे. इथं सडनली काय पॉइंट कसं काय दिसतोय मला. कारण मला आता विचारलाय पॉइंट. मला विचारलं का डिस्टन्स. नो आय हॅव बीन आस्क्ड अबाउट अ पॉइंट. म्हणजे जर समजा मी हा माझा पॉइंट आहे कोणता 184 वाला पॉइंट आहे. दिस इज 184 वाला पॉइंट आणि ही लाईन या दोन पॉइंट मधून पास होणारी. तर मी जेव्हा याचा असा परपेंडिक्युलर टाकला तर हा जो पॉइंट यम आहे त्याचं मला काय करायचंय कोऑर्डिनेट्स मला याच्यापैकी चेक करायचे आहेत. हा आता तुम्ही थोडीशी जास्त नाही थोडेसे स्मार्ट असताल तर एक ट्रिक आहे दॅट आय विल टेल यू. बट पहिले आपण प्रोसेसने जाऊ. हाऊ टू फाइंड दॅट. तर प्रोसेस बघा काय याच्यामध्ये. एवढं तर मला माहिती हा पॉइंट या लाईनवर आहे. मग तो काय करणार या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. मग असं लिहू का मी x/2 इज इक्वल टू लॅम्बडा जमतो. y प्लस 11 अपॉन 8 इज इक्वल टू पण काय लॅम्बडा आणि z मायनस 4 अपॉन -3 इज इक्वल टू ऑल्सो लॅम्बडा. मग x चा कोऑर्डिनेट काय आला x इज इक्वल टू काय आला 2 लॅम्बडा. y इज इक्वल टू 8 लॅम्बडा मायनस 11 आणि z इज इक्वल टू काय आला -3 लॅम्बडा प्लस 4. मग मी काय करतो यालाच पकडतो माझा यम. कारण यम काय x, y, z पकडला की मला आपण वरच्या साईडला काढूया. ओके इथपर्यंत क्लिअर आहे. हा तर आता मला काय माहितीये हा पॉइंट P आहे हा पॉइंट M आहे. PM याला परपेंडिक्युलर म्हणजे B बार कुठे आहे आपला B बार आपण काढला किती B बार आपला 2 8 आणि मायनस. त्याचं मीनिंग काय MP बार इज परपेंडिक्युलर टू काय B बार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. तर मग MP बार काय बनला बेटा आपला P बार मायनस M बार म्हणजे काय इथं MP बारचे कोऑर्डिनेट बघा काय आहे. MP बार काय बनला P बार मायनस M बार म्हणजे काय आला P बार किती आहे 1 मायनस 2 लॅम्बडा I. त्यानंतर हा किती आहे 8 मायनस किती 8 लॅम्बडा मायनस मायनस प्लस 11 J आणि Z किती इथं 4 आहे. इथं किती आहे मायनस मायनस प्लस 3 लॅम्बडा मायनस 4 इंटू काय आला K. मग हा त्याला ॲज इट इज ठेवूया आपण 1 मायनस 2 लॅम्बडा I 8 आणि 11 19 मायनस 8 लॅम्बडा J 4 मायनस 4 0. मग काय म्हणलं इथं 3 लॅम्बडा K. इथपर्यंत क्लिअर आहे. नसेल क्लिअर पुन्हा बघा. P पासून परपेंडिक्युलर टाकला M वरचा मीनिंग काय ही जी वेक्टरची लाईन आहे ती या लाईनला ॲज वेल ॲज या B ला काय असणार आहे परपेंडिक्युलर. आपल्याला माहिती आहे वेक्टर आपण शिकलेला आहेच. NP बार डॉट B बार हे एकमेकांना परपेंडिक्युलर. आपल्याला MP बार काढला आपण याचा मीनिंग काय झाला याचा मीनिंग व्हॉट इट मीन्स व्हाय वी हॅव टेकन दिस MP बार डॉट B बार इज इक्वल टू काय आला 0. तर मग आपण या गोष्टीला यूज करूया. तर या साइडने मला B बार काय भेटतो माझ्या साइडला लिहून टाकते तर मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी 2i प्लस 8j मायनस 3k. आता थोडंसं याला हे सगळ्यांनी छापलं का छापून घ्या. इथपर्यंत आपला थोडासा एक्स्ट्रा पार्ट लागेल अजून काही नाही 2 मिनिटाचा आन्सर देन मामला फिनिश. आता MP बार डॉट B बार इज इक्वल टू 0. तर बघा रे I ला I चेक करा 2 into 1 मायनस लॅम्बडा 2 into 1 मायनस 2 लॅम्बडा सॉरी
प्लस बी किती इथं 8 आहे, तिकडे किती आहे 19 मायनस 8 लॅम्बडा प्लस इकडे किती आहे मायनस इथं या साईडला -3 इंटू तिकडे किती आहे 3 लॅम्बडा इज इक्वल टू काय 0 मल्टिप्लाय करा 2 मायनस बे दोन्ही 4 लॅम्बडा 19 किती झाले पटकन सांगा 9×8 = 7 152 असं का करून राहिले तुम्ही पोर हो 8 8 64 लॅम्बडा -3 3 9 लॅम्बडा इज इक्वल टू काय आला ओ माय गॉड 0 152 प्लस 2 154 -64 -4 -68 प्लस हे मायनस नको त्याला -77 असं मला वाटतंय बरं मग लॅम्बडाची व्हॅल्यू काय आली जर तुम्ही हुशार असताल तर व्हॅल्यू ठेवून द्या 2 याची मला गरज पडते याला भेटणार नाही मी इकडे देतो या साईडला ठेवू आपण कारण मी तुम्हाला ट्रिक सांगायची मला गरज पडेल तर लॅम्बडा 2 नंतर ठेवून द्या रे व्हॅल्यू बेटा आपला m किती गेला आपला x = 2 इंटू लॅम्बडा किती इथं बघा इथं हे आपले कोऑर्डिनेट्स आहेत दिस इज इम्पॉर्टंट बरोबर आहे x किती बनला आपला 4 बनला y बघा रे 8 इंटू 2 मायनस 11 8 दोन्ही 16 मायनस 11 5 बनला आणि z का बनला सोपा z आवड z 3 प्लस -3 दोन्ही 6 6 चा किती 10 म्हणून नका तुकडा म्हणजे काय 4 5 आणि -2 4 5 8 4 5 8 4 5 8 4 5 आणि -2 झालं सो अशा प्रकारे आपण काय केलं फुट ऑफ परपेंडिक्युलर काढला आता मी तुम्हाला म्हणलो ट्रिक काय याच्यामध्ये आता याच्या ट्रिक अशी आहे वी कॅन गो विथ डायरेक्टली ऑप्शन पुटिंग कशी मला काय माहिती रे माझा हा m पॉइंट मला मी स्टार्टिंगला म्हणल्यासारखं या लाईन वर लाय करतोय म्हणजे तो लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार की नाही करेल डेफिनेटली तर बघा इथं 4 ठेवून द्या 4/2 2 आला 5 5 आणि 11 किती 16 16/8 किती 2 इज इक्वल टू 2 झाला त्यानंतर 2 छेद 2 -4 किती -2 -2 आपण -3 2 असतो का नाही म्हणजे हा ऑप्शन कटला पण मला एवढं डोक्यात पडलं की बाबा 4 आणि 5 तर जमतंय मग हे -4 5 जमणार का नाही पुन्हा बघा काहीच कळलं नाही सर पुन्हा सांगतो बघा हा आणि हा याच्यापैकी एक पॉइंट आपला आन्सर आहे आणि मी तुम्हाला हे पण म्हणतोय बघा इथं m पॉइंट कुठे आपला या लाईनवर डिपेंड आहे लाईनवरच आहे तर याचा मीनिंग काय लाईनचं जे इक्वेशन असणार आहे तो हा पॉइंट सॅटिस्फाय करेल की नाही बाळांनो तुम्ही रूल्स फॉलो करता की नाही तुमच्या घरचे की नाही करावंच लागतात नाहीतर दंडुका असतो घरी चप्पल सॅन्डल बूट बेल्ट ओके तर मी ठेवून द्या मग 4/2 2 5 आणि 11 16 16/8 किती 2 आला पण इथं हे कार्य करताय घाण केली यांनी सॅटिस्फाय नाही केलं मग बघा रे असं 4 आणि 5 कुठे इथं मग ठेवून द्या -2 -2 आणि -4 किती बनले आपले -6/3 2 आले एवढं करायची काही गरज आहे का हे खड्ड्यात घालायला पण नाही बेटा कारण ऑप्शन तुम्हाला दरवेळेस देतेच गॅरंटी आहे का नाही मग तुम्हाला ही मेथड माहिती पाहिजे म्हणून आपण ही मेथड सॉल्व्ह केली मग याला काय म्हणायचं आपण फुट ऑफ परपेंडिक्युलरची मेथड कसं लाईनचं कसं काढायचं पॉइंट लांबडा पकडायचा आणि दोन एकमेकांना काय करायचे परपेंडिक्युलर करायचे आन्सर काढून घेणे पर्यंत चला छापला असेल असं एक्सपेक्ट करतो मी तर आय होप तुम्हाला हा पॉइंट कळला असेल याच्याबद्दल काही दुमत नसेल तुमचं की झोपलात उठा रे झोपू नका नाही तुमचे व्हिडिओ आम्ही झोपून बघत नाही असं म्हणू नका चल डन झालं काय होतं याच्यामध्ये काहीच नाही एक पॉइंट दिलेला असा एक लाईन दिली अशी किंवा असं बघू या दोघांचं परपेंडिक्युलर डिस्टन्स पॉइंट दिलाय लाईन दिली फॉर्म्युला काढला आन्सर निघालं संपलं इथपर्यंत मामला फिनिश आता मला वाटत नाही की तुम्हाला अजून काही सांगायची गरज आहे आय गेस तुम्ही याच्यावरचे क्वेश्चन तुम्ही सोडू शकता किंवा घ्यायचा एक क्वेश्चन अजून एक घ्यायचा क्वेश्चन तर लगेच आपण कंटिन्यू करूया दुसऱ्या याला ठीक आहे
चला क्वेश्चन घ्या आपल्यास तुमची इच्छा असेल तर सिंपल एकदम 5 आता मी पूर्ण क्वेश्चन लिहिणार नाही तुम्हाला पॉईंट दिलेला -2 4 आणि -5 तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे चिल्लर x+3/3 y -4/5 z+8/6 काय येईल रे वाटलंच मला ऑप्शन्स देऊ ऑप्शन्स शिकवले असतील ना √37/10 √37/10 काफी दिसतंय माणूस ज्याने कोणी ऑप्शन डेव्हलप केले ते बघूया काय क्वेश्चन पॉईंट दिलेला लाईन दिलेली आम्ही असं चिल्लर काढतो आता आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही पट काढतो पटकन पहिला पॉईंट अल्फा किती -2 +4j -5k ज्यांना कोणाला काढायचं त्यांनी पॉज करून पटकन सॉल्व्ह करा नंतर यायचं बरोबर आहे का एक बार किती आला बघा इथं प्लस म्हणजे काय मायनस पटकन पहिली चेक पॉईंट काय पहिला आपला एक्स वाय झेड चा कोऑर्डिनेट काय पाहिजे 1 1 1 आहे विसरून जाताना मग मायनस इथं आहे तिथे काय ना खाली प्लस इथं मग प्लस तर इथं खाली मायनस मग ए बार झाला मग बी बार किती 3i + 5j + 6k डन 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 मग नेक्स्ट काय पाहिजे मला अल्फा बार मायनस ए बार किती पट 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 -2 - प्लस म्हणजे आय आला 4 किती सुंदर -5 +++++ 3 घाबरायचं आणि चुकवायचं नाही याचा पण मॉड काढून घेऊ ना आपण सरळ साईडला पटकन √3 स्क्वेअर 9 5 स्क्वेअर 25 9 5 36 रूट मध्ये 70 बनलं का बेटा नाही बनलं बनते किती बाळ्या हे झाले 169 बरोबर आहे अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार किती सांगा पटकन 3 1 3 5 केला खड्ड्यात साइन 3 18 किती आले 19 अरे 19 झाले कोणतं मॅथ्स लावतोय मी पोरांना मॅथ्स शिकवतो मी 3 आणि 18 किती 21 आले पण बरोबर आहे आणि शेवटी कोणी बाकी का अल्फा बार याचा स्क्वेअर बाकी आहे ना बाळांनो असं का विसरून राहिले 1 चा स्क्वेअर हे √10 आले का काय तरी एवढा फालतू आहे आता पटकन व्हॅल्यू ठेवून द्या एमपी बारचा मॉड अंडर रूट मध्ये अल्फा बार मायनस ए बारचा स्क्वेअर पुढे गेला √10 चा स्क्वेअर 10 मायनस अल्फा बार मायनस डॉट बी बार किती 21 बाय √70 चा स्क्वेअर करताना काही लाज नाही वाटली तुम्हाला काय लाज सर आम्ही बेशर्म 21 × 21 उभी फॉर्म मध्ये ते देऊ नका 7 त्रिक 21 7 10 70 म्हणजे काय आलं इथं तुमच्याकडे 21 त्रिक किती मी सांगू की नाही आणि बेस 10 10 100 खाली किती राहिले 10 100 मायनस 63 राहिले 37 आपण खाली 3 ऑप्शन नंबर आता मला वाटत नाही जास्त समोर तुम्हाला शिकायची गरज आहे तुम्ही स्मार्ट आहात प्रॅक्टिस करा स्टेप वाईज जा डायरेक्ट जेडब्ल्यू वर पळू नका जेडब्ल्यू वर पळलात की जेडब्ल्यू तुम्हाला मस्त पळवतील तुम्ही पळून दमता नंतर झोपता आणि जेडब्ल्यू सोडून देता पहिले एकदम बेसिक लेवल ट्राय करा बोर्ड लेवल ट्राय करा नंतर सीईटी लेवलवर या सीईटी लेवल चांगली झाल्यानंतर जेडब्ल्यू उगीच नाही मला जेडब्ल्यू करायचं माझा इगो खतरनाक आहे आता कसं संपवतो बघा असं म्हणलं की होत नसते बरं जेडब्ल्यू पहिले सांगा जेडब्ल्यू तुम्हाला जी करून बाहेर निघाली ठीक आहे लिहून चल पर्यंत आता एक नंतरचा पॉइंट लास्ट पॉइंट घेऊन आपण थांबूया इथपर्यंत चला लिहून घ्या पटकन एक झालं आता नेक्स्ट पुट करा टायटल सगळ्यांनी आरशाची प्रतिमा मिरर इमेज ऑफ अ पॉइंट अबाउट लाईन मिरर म्हणजे आरसा मी आता तुमच्या समोर थांबले आरसा किंवा आरसा
हा असा इथं आहे, मी एवढा डिस्टन्सवर आहे, तर माझी आरशामधली प्रतिमा, हा टेन्शन घेऊ नका, प्रतिमा हा एवढा डिस्टन्स आहे, मग ती पण आरशात एवढा डिस्टन्स वाटते तुम्हाला, असं वाटतं की नाही? याचा मिनिंग काय झालं रे? आरसा कुठे माझा? हे लेट्स से जर समजा 1 फूट पकडा, अप्रॉक्सिमेटली एक्झॅक्ट नाही, हे 1 फीट पकडा, तर इकडं माझी इमेज किती फीटवर येईल? 1 फीटवर येईल. क्या होता रे, क्या होगा? मतलब इसका मीनिंग क्या है? मेरा मिरर यहाँ पे है, मेरा ये पॉइंट यहाँ पे है, लेट्स से आई विल कॉल दिस लेंथ एज अ यल and this will be at यल length. So what this? कुठे गेला पॉइंट? हा ओके, आता ठीक आहे. तर हा पॉइंट यल लेंथवर आहे, हा पॉइंट यल लेंथवर आहे, तर हा पॉइंट काय असेल? पॉइंट प्रकट पडला काही किंवा प्रकाश पडला डोक्यामध्ये. येस, दिस पॉइंट इज मिड पॉइंट. कोणाचा? या दोन नगांचा मिळून काय असणार आहे? मिड पॉइंट. म्हणजे तुम्हाला हा पॉइंट ए नाही, ए आपला लाईनचा असतो, पी आहे, आणि याला क्यू किंवा पी डॅश पकडा, आणि हा मधला पॉइंट आपला कोण होता बिचारा? पहिल्यापासूनचा यमच होता, बरोबर आहे, यम है हम. ओके, सो मिड पॉइंट. आणि तुम्हाला मिरर इमेज काढायची आहे, म्हणजे कोण काढायचं तुम्हाला? हा पॉइंट काढायचा आहे, हा पॉइंट दिलेला आहे, हा पॉइंट आत्ताच आपण शिकलो कसा काढायचा. तर हा पॉइंट काढायला तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला, वेक्टर आला रे बाबा, डन. तर वेक्टर जर जन्ना कळाला असेल, जल्ला आम्हाला कळला, हा माहिती का फॉर्म्युला? कोणता फॉर्म्युला? मिड पॉइंट फॉर्म्युला. मला पी पॉइंट दिलेला आहे, मला क्यू पॉइंट काढायचा, मला हे माहिती कोण? यम कुठे असणार आहे माझा? मिडल आहे, मिडल म्हणजे मिड पॉइंट, हा एव्हरेज वर आला. पी बार मला माहिती, एम बार मी काढू शकतो, क्यू बार निघाला, खतम मामला, काहीच नाही याच्यामध्ये. पण डायरेक्ट क्वेश्चन घेऊया आणि दंडनाटनेला संपवून टाकूया पॉइंटला. ठीक आहे, चल. तर सगळ्यांनी वाटल्यास लिहून घ्या तुम्हाला रेफरन्स साठी. चला पटकन. तर चला आपण क्वेश्चन घेतोय बेटा नेक्स्ट वाला. काय पॉइंट क्वेश्चनचं बघायचं? काय म्हणतोय क्वेश्चन? इमेज ऑफ अ पॉइंट. काय पॉइंट आहे आपला? 163 इन द लाईन. लाईन काय आपली याच्यामध्ये? x/1 इज इक्वल टू y-1/2 इज इक्वल टू z-2/3. हे तुम्हाला काढायचं. ऑप्शन नंबर ए बघा काय म्हणलं याच्यामध्ये, 107. ऑप्शन नंबर बी म्हणलं आपल्याला 701. ऑप्शन नंबर सी म्हणलं आपल्याला 270. ऑप्शन नंबर डी दिला आपल्याला इथं -1, -6 आणि -3. काय विचारलं आपल्याला? इमेज म्हणजे आपली मिरर इमेज त्या पॉइंटची अबाउट दिस लाईन. म्हणजे ही लाईन अशी या साईडला आहे, हा पॉइंट आपला इथे कुठतरी आहे. पॉइंटचं नाव काय आपल्याकडे? 163. हा पॉइंट पी झाला, आणि याची इमेज या साईडला कुठे काढायची आपल्याला? क्यू काढायची. आपल्याला मधला पॉइंट पहिले काय काढायचा आपल्याला? आपल्याला एम काढावा लागणार. करेक्ट आहे. तर एवढं झालं फिगरचं गोष्ट. तर यम काढायला तुम्हाला आताच म्हणलं मी, इथं आपण काय करतो बेटा? या लाईनला परपेंडिक्युलर टाकतो, या लाईनला पॅरलल कोण आहे? बी बार. तर पटकन पहिले बी बार सांगा मला किती आहे? एक्स वाय झेड चे कॉर्डिनेट किती? पहिले लक्षात ठेवा, चेक पॉईंट आहे, कारण इथे तुमचं चुका होतात. एक्स वाय झेड चा कॉर्डिनेट काय आपल्याकडे? 1 1 1 आहे, कॉर्डिनेट सॉरी कोएफिशियंट. ओके, मग बी बार काय म्हणला? i + 2j + 3k. क्लिअर पर्यंत? ओके, बी बार झाला. मग त्यानंतर अल्फा बार म्हणजे पी बार किती आपला? तो i + 6j + 3k. इथपर्यंत क्लिअर आहे. आता यम काय आपल्या या लाईन वर आहे, म्हणजे यम सॅटिस्फाय, यम इज ऑन द लाईन. हेन्स x/1 इज इक्वल टू लॅम्बडा, y-2 इज इक्वल टू पण लॅम्बडा, आणि z-2/3 इज इक्वल टू पण काय आला रे? लॅम्बडा झाला. तर बघा इथे काय म्हणेल सांगा? x इज इक्वल टू लॅम्बडा झाला, y इज इक्वल टू 2 × लॅम्बडा, 2 लॅम्बडा मायनस तिकडं प्लस झालं,
आणि झेड काय बनला 3 इंटू लॅमडा प्लस काय बनला 2 बनला. इथपर्यंत क्लिअर आहे. डाऊट? नो डाऊट ऍट ऑल. ऍक्च्युअली नो डाऊट पाहिजे. ठीक आहे. तर मग हा झाला माझा एम पॉईंट आला माझा लॅमडा 2 लॅमडा प्लस 1 आणि 3 लॅमडा प्लस 2. बरोबर आहे. आता एम पी बार काय सांगा मला. व्हॉट इज एम पी बार देन? दिस मायनस दिस गाय 1 मायनस लॅमडा I 6 minus 2 lambda 1 आणि प्लस काय आला 3 मायनस लिहून घ्या बेटा मित्र 1 मायनस लॅमडा I 6 मायनस 1 5 मायनस 2 लॅमडा J 3 मायनस 2 1 1 मायनस 3 लॅमडा K. हा झाला माझा कोण एम पी बार. कळतंय का काय चाललंय ते इथपर्यंत? एम पी बार निघाला. आता मला काय माहितीये एम पी बार परपेंडिक्युलर टू कोण बी बार. तर दोघांचा डॉट घ्या. एम पी बार इथं आहे, हा बी बार आहे. बघा रे डॉट घ्या. एम पी बार डॉट बी बार इज इक्वल टू काय 0 1 इंटू 1 मायनस लॅमडा म्हणजे 1 मायनस लॅमडा आला 5 मायनस 2 लॅमडा इंटू 2 म्हणजे 2 इंटू काय आला इथं 5 मायनस 2 लॅमडा प्लस 3 इंटू किती 1 मायनस 3 लॅमडा इज इक्वल टू किती आला 0. बघा रे सॉल्व करून घ्या. 1 मायनस लॅमडा 5 दोन्ही 2 दोन्ही 4 लॅमडा 3 1 3 मायनस 9 लॅमडा इज इक्वल टू काय आला 0. कळतंय पण काय चाललंय. मायनस लॅमडा मायनस 4 लॅमडा मायनस 9 लॅमडा मायनस 14 लॅमडा 10 आणि 3 13 आणि 1 14 म्हणजे लॅमडाची व्हॅल्यू इथून काय आली आपली 1 आली. कळलं इथपर्यंत काय केलं आपण एम काढण्यासाठी आपण जे आपण मागच्या क्वेश्चन मध्ये ट्राय केलं होतं तेच इथं आपण ट्राय केलं. मग लॅमडाची व्हॅल्यू 1 आल्यानंतर आपल्याला आता याची गरज आहे का काही. नो दिस इज नॉट रिक्वायर्ड. पहिला आपण यम काढून घेऊया. यम 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 काय सांगा पटकन. मग यम चे कोऑर्डिनेट्स काय सांगा आपल्याकडे. लॅमडा किती आहे 1 आहे. 2 इंटू 1 प्लस 1 3 इंटू 1 प्लस 2 म्हणजे किती आले तर 5 बरोबर आहे. मग यम तर भेटला. आत्ताच आपण काय म्हणलं तर बेटा क्यू एम बार काय असणार आहे या पी बार प्लस क्यू बार अपॉन खाली किती 2. बघा पी बार आणि क्यू बारचा मिडल पॉइंट म्हणजे मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला. पी चे कोऑर्डिनेट किती आय प्लस 6j प्लस 3k. क्यू मला काढायचा आहे खाली किती आले 2. एम मी किती काढलाय आय प्लस 3j प्लस 5k. कमी झालं घेतलं मी कंफ्यूजन नहीं करने का. I प्लस 3j प्लस 5k लिहिलंय पर्यंत झालं पर्यंत. मग बघा रे 2 न मल्टिप्लाय करा 2 इंटू आय प्लस 3 दोन्ही किती 6. लक्ष आहे का की झोपेती 5 दोन्ही 10k किती आलं इथं आय प्लस 6j प्लस 3k प्लस काय आला इथं क्यू बार 2i मायनस आय 6j कटला म्हणजे त्याला 0j 10 मायनस 3 किती 7 किंवा क्यू बार किती बनला इथं 1 0 7. असा कोणी कार्यकर्ता आहे का. खत्म मामला फिनिश. कुछ भी नहीं करने का. एम निकालने का मिड पॉइंट फॉर्मूला लगाने का और मास लेके घर को जाने का आईस्क्रीम पार्टी करने का. कळेपर्यंत तर हे होतं मिरर इमेज ऑफ अ पॉइंट अबाउट अ लाईन. तर मित्रांनो आपण आज 2 पॉइंट कव्हर केले. कोणकोणते परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन ॲज वेल ॲज मिरर इमेज ऑफ अ पॉइंट अबाउट लाईन. ओके तर आपण ही लेक्चर सिरीज कंटिन्यू ठेवूया. सो विल स्टॉप फॉर द डे. काही डाऊट असतील तर मला कमेंट्स करा. मी डेफिनेटली रिप्लाय करायचा प्रयत्न करेल किंवा मेल आयडी वर मला मेल करा. थँक्स अ लॉट. थँक्यू.